भरतीसाठी यंत्रणा सज्ज झालेली आहे। उद्या सर्व जिल्ह्यात भरती राबवली जाणार आहे। 17,000 पदांसाठी एकूण 17 लाख अर्ज आलेले आहेत। तर राज्यात आजपासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे। तर 17,000 पद रिक्त आहेत। तर या 17,000 पदांसाठी 17 लाखांपेक्षा जास्त अर्ज आल्याची माहिती मिळालेली आहे। पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी 9,595 जागा रिक्त आहेत। तर त्यासाठी 8,22,984 अर्ज आलेले आहेत। तर चालक पदासाठी 1,686 रिक्त जागा आहेत। तर 1,98,300 अर्ज आलेले आहेत। तर बँड्समनसाठी 41 पद रिक्त आहेत। तर 32,026 एवढी अर्जदारांची संख्या आहे। SRPF या पदासाठी 4,349 अर्ज आलेले रिक्त जागा आहेत। तर 3,50,592 एवढे अर्ज आलेले आहेत। कारागृह हवालदारासाठी 1,800 रिक्त जागा आहेत। तर त्या पदासाठी 3,72,354 अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। तर एकूण 17,471 जागा रिक्त आहेत। त्यासाठी 17,76,256 एवढे अर्ज आलेले आहेत। पोलीस कॉन्स्टेबल सह 5 पदांसाठी भरती होणार आहे। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण असायला हवी। भरतीची माहिती संबंधित उमेदवारांना ईमेल तसेच SMS द्वारे दिलेली आहे। ग्रामीण भागातून येणाऱ्या उमेदवारांची राहण्याची व्यवस्था पोलीस मुख्यालयात करण्यात आलेली आहे। उमेदवार 2 ठिकाणी अर्ज करू शकणार नाहीत, पण 2 वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकतात। उमेदवारांची मैदानी परीक्षा एकाच दिवशी होणार नाहीये। ज्या ठिकाणी पाऊस पडेल तिथे भरती प्रक्रिया थांबवली जाणार आहे। भरती प्रक्रिया ज्या दिवशी पाऊस नसेल त्याच दिवशी घेतली जाणार असल्याची माहिती आहे।